गावातले दुकानं बंद आहेत आणि आमची वेश गावाची आणि वेश या ठिकाणी बंद. बाळांचं नशीब गेली होती साठवाई माता. आमची साठवाई माता आहे बकुरीची. बकुरी म्हणजे वाघुलीच्याच तिकडं पुढं. पण आम्हाला आता जायला जमत नाही एवढा लांब म्हणून गावात ते झाले ते आपले दाखवून नैवेद्य. आता बाकीचे जे राहिले ते लांब लांबचे थोडे संध्याकाळी दाखवणार. ब्लॉगरची एंट्री झालेली. काय तर काय आजचं मी आजचा वेद काय आज आखाड आज देवाला नैवेद्य झाली इथं तयारी चालू आहे. आमटी कांद्याची आणि लसूण नाही टाकायचं. कांदा नाही लसूण. हे काय चालू आहे पुरण. पुराणाचे गोळे करतो नैवेद्यासाठी छोटे छोटे. भात झालेले वरण मेथी लिंबू आणि याच्यात काही डब्यात काय काय म्हणत काय काय तुम्ही दोघ जणांना नैवेद्य बरोबर घेतो. आणि प्रत्येक नैवेद्यावरती दही आठवले टाका. गोळवणी येस. काय करतात बघ नाही नैवेद्य देवाला. आखाड महिन्यात ना सारा देवाला नका दाखवायचे गावाच्या. पटकन पटकन. आमच्या गावातले मंदिर आहेत आम्हाला 50 अरे ऐका ना. नैवेद्य करायला लागतं. पेक्षा आपल्या भाऊला विचार नक्की. भाऊ गायब आहे. नाही जिजीला विचार. जिजी गायब आहे. जिजी एकदम परफेक्ट उत्तर दिला. गायब आहे सगळे. पण तुम्ही सांगा मग आम्ही क्रॉस चेक करतो ना बरोबर आहे का. अरे आखाड महिना देवाधिकाचा मानला जातो आणि प्रत्येक देवाला नैवेद्य दाखवले जाते. का पण अरे जा तू भावाला विचार. नैवेद्य तर रोजच दाखवतोय. आता वरती केलता परत विजला का लय हवा इथे समजा घ्या. अच्छा हा देवघर आटून द्या. अजून खाली घेतल्या अजून बाया कशी आल्या कट आमटीला. कट तरी तर्री कशी आली आमटीला. तर्री सांग मला. छान आली. छान आली ना. अरे ब्रो मीच काय कंटेंट तुमचा येस गाय बोला. गाय येस गाय मी हा मा क क क काय क का अक्षर पासून बोलू का. कायक. अरे काय बोलतोय काय बोलतोय. चॅलेंज या चॅलेंजिंग अभिज्ञ सावंत वाले. सोबत त्याला सांग कोण आहे अभिज्ञ सावंत. तू आयु सापरागत का दिसतोय. छपरी बोलला बिओ भैया. भैया मी जो छपरी बोलला रे. राम कृष्ण हरी. नैवेद्य भरायला घ्या चला बसा. पूर्ण नाही आता लाईन मध्ये लावा शिक. हा चालेल. रामाच्या मंदिरातला एक दत्ताच्या मंदिरातला परत मारुतीच्या मंदिरातला. मारुती नाथाला तुम्ही जाणार ना. कोणत्या? नाथाला. काय नाथा वाड्यातल्या नाथाला नाही. वाड्यातल्या नाथाला. धर्मनाथ आला अरे वाड्यातला नाथ. भैरवनाथ. हा भैरवनाथ. अरे बरं, या तिकडं नाथ आहे. नाथाला तो नाथच एक ठेव. कारण की पहिल्या काय गाडीची सोय नव्हती. बैलगाड्या होत्या त्या पण क्वचित आणि सायकलचं नव्हतंच. मी विचार की अंड घेऊन दूध घालायला पुण्यात जात होती पायी पाय. मग ते जाता या रोड्याला शादीलबा लागतो. मग तिथं येताना जाताना पाया पडत असं काहीतरी एखाद्या वेळेला बहुतेक काहीतरी बोलले पण असतील. मग तेव्हा देव बिचारा पावला म्हणून आपण शादीलबाला जातोय. तरी बरेच जण होते ते मुसलमानाचं तुम्ही कसं काय जात. तसं नाहीये. पीर येते पीर. देव हा माहित नाही ते कोण पीर आहे का सुफी सर तो वाटेवरच्या मुसलमाना काय काय याच्यामध्ये
नैवेद्य जास्त झाले का कमी झाले? कॅल्क्युलेशन चुकते राव तुमचं सारखं. जास्त किती देव आहे तुमच्या गावात तुम्हाला माहित नाही का? 100 देवांना दाखवायचं. 62 लागले होते 62 आता परत तुम्ही किती 21 वाढवले त्याच्यात? म्हणजे 60 83 83 83 83 नैवेद्य झाले घ्या. मसोबा महाराज की जय. पहिले नैवेद्य मसोबा महाराजांना दाखवतो. मसोबा महाराज की जय. मसोबा महाराज की. आता आपण आलेलो आहे मुंजाबा देवाला. मुंजाबा महाराज की जय. प्रकार खुलेश्वर महाराजांना. खुलेश्वर महाराज की जय. शंभो हर्षदला यायचं ना म्हणून हर्षदला वेगळं घेतलं. पहिलं हर्षद भाऊ चालू. हर हर महादेव. शंभो शंभो. तो अगली बारी है हमारे प्रिय शनिदेव की. ओम शन शनिचाराय नमः. हे बाबा मग काय स्टॉप केली व्हिडिओ. हा मला देव समजतो म्हणून मला नैवेद्य देतो. वेडाचार्य. अरे मी माणूस आहे रे बाबा. स्टॉप करूच काय एक चापट पण एक आपण स्कॉर्पिओ कुठं चालली? स्कॉर्पिओ. गुरुदेव दत्त अवधूत चिंतन शिर. आलो आपण स्वयंभू गणेश मंदिर. चलो. स्थान आहे क्या? दोघेच बायको मान आहे. नैवेद्य. बाय बाय. हे आहे कानिफनाथ मंदिर. राहिला का भरलं ना. अरे इथं येऊन झोपला पण. अरे दुधलं. बाबा काय करत या ठिकाणी आमची महिला मंडळ पुढे आलेलं आहे. दाखवलंय का अजून? जाऊन काय ते. झालं का तुमचं? म्हणजे सोमा सज्ज झालेला आहे नारळ फोडण्यासाठी. सज्ज. हा या ठिकाणी मंगळवार आहे आज आणि भरपूर गर्दी आहे गावामध्ये देवांना. हे बघताय ना खोबरं खायला फिरतीस इकडं. खोबरं आणि खोबऱ्याचं पाणी बाई काय नाही. थोडा वेळ माझं कॉलेज आहे. तू मी तेच केलती 12वीला गायत्रीला होतो मी इंटरनॅशनल पेपर. आणि या ठिकाणी मम्मीनी सगळ्या खोबरं गोळा करून घरी गेल्याच्या नंतर त्याच्यात खोबऱ्याची बर्फी बनवण्याचा चांगलाच प्रयत्न होणार आहे. अरे प्रसाद येतो प्रसाद येतो. समाती बर्फी अशी आवरून खाना. यांचा घ्या ना असं. ओळख सांगते त्यांची. नाही तो घरात दोघं लय भांडणं करतात. नुसती भांडणं करतात. एकत्र चालले दोघं जण. हे ना सगळ्यांना सोडून ढोंग करतात दोघं. दोघं सारखीत पण दोघांनी ऑगस्ट महिन्यात चिकन नॉनव्हेज सोडले.
काय बोलायचं. सेम टू सेम. बहीण भाऊ दोघं पण कॉलेजला एकाच ठिकाणी होते. ए ते नाही का तुझं माझं जमीन तुझ्या बाबतीत कर्मीना चलो. दोघं बहीण भाऊ हो. बस ना. देवी मंदिर आमच्या गावातलं. राम मंदिर रामाचं मंदिर नेहमीप्रमाणे मस्जिदच्या साईडलाच आहे. दक्षिणा माऊली दक्षिणा द्या. एक रेपड वापस. म्हणजे बाबा त्याला चांगली सद्बुद्धी मंदिर उघडं राहू दे म्हणा. ते मंकी किंग सेल्फी काढत होता काय असं करत का ऊन लागते त्याला. आता आलो आहे भैरवनाथाच्या मंदिरात. पाटील वाड्यात आहे आमच्या तर भैरवनाथाचं मंदिर. खूप जुनं मंदिर आहे. बोल भैरवनाथ महाराज की जय. खोबरं दे मला. तिकडं कुठं असल्यामुळे ना गावातली ना दुकानं बंद आहे. आज मंगळवार आहे आणि प्रत्येक आखाड्याचा मंगळवार आहे ना मोडा असतो. तर वेशीची तर काय केलं तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात आमच्या गावच्या. आता जाऊ सध्या हनुमान मंदिरात. जय श्रीराम. दाखव नैवेद्य. नैवेद्य भीमरूपी महारुद्रा. पुढचा नैवेद्य श्री विठ्ठल मंदिरात. श्री विठ्ठल मंदिरात आलेलं आहे आता. इकडे बंद आहे. आपण मंदिर बंद आहे. बंद आहे. ओम विठ्ठल. गावातली दुकानं बंद आहेत आणि आमची वेश गावाची आणि वेश या ठिकाणी बंद. कारण आधी हा दरवाजा होता त्यावेळेस दरवाजा बंद असायचा. हा दरवाजा आता खराब झाल्यामुळं असं लाकूड लावायला लागतं. आता हे लाकूड लावायचा मान असतो ते रामोशी लोकांना. आमच्यातल्या नंदाक्का आहे ना त्यांना दिलेला मान आहे. तुम्हाला दाखवतो नंदाक्का कोणीच. हे बघा गावाच्या परंपरेनुसार मोडा पाळला जातो दर मंगळवार आषाढ मास मध्ये. गावात ते झाले ते आपले दाखवून नैवेद्य. आता बाकीचे जे राहिले ते लांब लांबचे थोडे संध्याकाळी दाखवणार पर्यंत. चला एक देवाची पूजा. The gods, 1 the gods, 2 the gods, 3 the gods, 4 the gods. बस चलो इसको अब इसको धोएंगे पानी में. नको यायला काय समधीकडं. दाखवायचं ना मौला हळद. काय कुंकू आहेत ना. हळद हळद कुंकू. कुंकू म्हणले मला. कुंकू व्हायचं असं नंतर हळद व्हायचं. पहिले हळद पहिले हळद. नैवेद्य दाखव. एक फुलं दोनच. वरून मग एक खाली होणार तसं. पण काय बाबा काढलंय सगळं. जी आपण आता पूजा केली ना ती पूजा आहे सटवाई माताची. सटवाई माता कधी 5वी ली ना हे लिहायला नशीब बाळांचं नशीब जेली होती सटवाई माता. आमची सटवाई माता आहे बकुरीची. बकुरी म्हणजे वाघुलीच्या तिकडे पुढं. पण आम्हाला आता जायला जमत नाही एवढा लांब म्हणून 5 पॉइंट म्हणून आम्ही तर देवीची पूजा केली. दाखव ना. दाखव तू दाखव वा. जाणार आहे म्हणा बकुरी. बकुरीला नंतर जाणार बोलायला. बकुरीला जायचं आम्हाला. नारळ फोडायला. बकुरीला गेल्याच्या नंतर बोलायला पण जाणार आम्ही. मग त्यानंतर तिकडचा पण आपला व्हिडिओ येईलच. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे
आणि आता वेश जी बंद केलती आज चालू आहे बंद केलती 4 वाजता पाठ 4 वाजता पाठ बंद केलती 4 वाजता. आता एक आता काढून घेऊ कॉलेजचं काम आपण. चालू आहे. काढून घेऊ आपण काढा. द्या काढून सोडा की, सोडा समान आहे, सोडा. समान आहे, सोडा की. त्याला काय सोडायला सांगता का सोडायच पाहिजे पुढं मान यांचा हा ते आपलं ठेवून द्या. पुढच्या मंगळवारी अजून एक ठिकाणी गावाची वेश खोलण्यात आलेली आहे. साऱ्यांना आता एंट्री देण्यात येईल आतमध्ये. गर्दी झालेली इथं गावाच्या बाहेर. इकडे ठेवायचं तर वांगोळ येऊन ते तिकडे ठेवलं आणि हे दोन मोठा आपले हा. सोड, सोड. हा? आता परत पुढचं चालूच ठेवलंय बघ. हं? ही गावाची परंपरा आहे मूळ गावचा. बंद तुम्ही जरा मारा चालले तर बरं आहे. बांबू मोठा नाही डाळ. संध्याकाळचे जे नैवेद्य दाखवायचे राहिले होते ते दाखवण्यासाठी आम्ही आलो आहे आता हिरामातेला नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे पुढं खंडोबाला. मग हिरामातेचं रूप बघा तुम्ही, मस्त असं हिरामातेचं रूप आहे. हिरामाताची कथा लवकरच तुम्हाला कळेल काय आहे ती. मग आलो त्यानंतर पालीचा ठाणा असलेला आमच्या शेजारच्या गावात खंडोबा महाराज, तिथे नैवेद्य दाखवला आणि मग निघालो घरी आम्ही परत. तर आजच्यासाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.